नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। ठाण्यामध्ये टायर किलरमुळे नागरिक जखमी। ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे 3 मार्च रोजी आयोजन। भाऊ वडिलोपार्जित संपत्तीत काही एक हिस्सा देत नसल्यामुळे सख्या भावानेच केला आपल्या भावावरती प्राणघातक हल्ला। आणि त्रास देण्यासाठीच माझी चौकशी चालू झाली, वैभव नाईक यांनी व्यक्त केली खंत। आता पाहूया सविस्तर वृत्त। ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून चुकीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवरती आळा घालण्यासाठी रस्त्यावरती टायर किलर लावण्यात आले। या टायर किलरमुळे वाहन चालकांसोबतच आता पादचाऱ्यांना देखील मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी या मार्गाचा वापर अनेक पादचारी करत असतात, मात्र ह्याच रस्त्यावरती टायर किलर लावल्यामुळे अनेक पादचाऱ्यांना दुखापत झाली। या स्पीड ब्रेकरमुळे सुमारे 7 जण गंभीर जखमी झालेत। त्यामुळे आता ठाण्यामधील नागरिक स्टेशनकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यांऐवजी कमी वर्दळीच्या ठिकाणी अशी उपकरणे बसवण्याची विनंती प्रशासनाकडे करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या टायर किलरची जागा बदलली जाते का याकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, वाहन चालकांना कशा पद्धतीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, ह्याचाच आढावा जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधी यशस्विनी थोरात यांनी। ठाणे रेल्वे स्थानक जवळील शिवाजी पथ या परिसरात ठाणे महानगरपालिकेने टायर किलर बसवून एक अनोखा उपक्रम राबवला आहे। येणारी जाणारी वाहतूक आणि विरुद्ध दिशेने येणारे वाहन चालक आणि ट्रॅफिक रोखण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। परंतु ह्या टायर किलरमुळे येथील नागरिकांच्या पायांना आता दुखापत होत आहेत, जखमा होत आहेत। हे टायर किलर आता ठाणेकरांची डोकेदुखी बनून बसलेले आहे। या टायर किलरमुळे 7 जणांच्या पायांना जखमा झाल्या आहेत। तरी प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धी खेडेकर सह मी यशस्विनी थोरात, वित्तम बातमी। ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले। लोकशाही दिन ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 3 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली। नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 17 फेब्रुवारी पूर्वी त्यांचे अर्ज आणि निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी 2 प्रतीमध्ये सादर करावी असे आवाहन देखील महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले। हे निवेदन दाखल करत असताना अर्जदारांनी प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 ब सादर करणे हे आवश्यक आहे। प्रपत्र 1 ब महापालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तसेच अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण सूचना ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात आली। कल्याणमधील गोविंदवाडी बायपास जवळ केडीएमसीच्या विरोधात 2 दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या आंदोलनाची दखल अद्याप प्रशासनाने घेतलेली नाही। कोणताही अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आला नाही याची खंत तेथील आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवली। कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या बाधितांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। उपोषणकर्त्यांनी केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला मिळाले। 22 वर्ष उलटून देखील 150 बाधितांचे पुनर्वसन न झाल्यामुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। केडीएमसीने अद्याप या उपोषणाची दखल देखील घेतली नाही, अशी खंत तेथील नागरिक व्यक्त करत आहेत। वडिलोपार्जित संपत्तीमधील एकही हिस्सा आपल्याला भेटत नाही, हा राग मनामध्ये धरून सख्या भावानेच आपल्या भावावरती जीवघेणा हल्ला केला। ही घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजल्याचं देखील पाहायला मिळालं। दिवसाढवळ्या कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमध्ये वारकू माडवी ह्या शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला झाला। हल्ला करणाऱ्या
डोक्यावरती टोपी आणि तोंडावरती मास्क घालून आला होता. हातात कोयत्याने त्यांनी वारकू मडवी ह्याच्यावरती एकापाठोपाठ एक वार केले. वारकू मेला असं समजून आरोपी पळून गेला, मात्र वारकू हा वाचला. त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या प्रकरणामध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धक्कादायक माहिती समोर आणली. वारकू मडवी यांच्यावरती कोयत्यांनी जीवघेणा हल्ला करणारा हा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून त्यांचा सक्का भाऊ कृष्णा मडवी होता. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारकू हा कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागामधून कृष्णा यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली. महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक 6/2/25 रोजी सकाळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास बारकू राजाराम मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपितांनी पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली. त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमची जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळाली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं या दोघांमध्ये टोकाचे वैर असल्याचे निष्पन्न होत होते. परंतु आम्ही अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि CC फुटेजची पडताळणी केली. तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होता त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट 11 फेब्रुवारीपासून तब्बल 6 महिन्यांसाठी बंद असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येते. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा 11 फेब्रुवारीपासून 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळेला वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDC कडून देखील खबरदारी घेण्यात आली. या संदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिली. पाहूयात. NHAI आणि MSIDCच्या दोघांच्या अथक परिश्रमानंतर आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री करण्यासाठी कळंबोली जंक्शनला आपण 8 रॅम्प्स आणि 1 अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे. सदरचा प्रोजेक्ट आपल्याला 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला अपॉइंटमेंट डेट रिसीव्ह झालेलं आहे. त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलेलं आहे. ते सुरू करण्यासाठी 8 रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये 4 रॅम्प्स करतोय. आर्म नंबर 1, आर्म नंबर 2, आर्म नंबर 3 आणि आर्म नंबर 6. सदरच्या कामासाठी आपण आता पनवेलवरती उतरणारा रॅम्प हा बंद करून घेत आहे 6 महिन्यांचा. तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उरण भागाकडे जाणार होत्या त्यांच्यासाठी आपण पळसपे फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत. पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी त्यांनी पळसपे फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा. पुढे ज्या गाड्या आपल्या शिरफाटा आणि मुंब्र्याकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात यावा ही आमची नम्र विनंती आहे. हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेजसाठी 6 महिन्यांकरिता असेल. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सायनेजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे. लोकांना इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समर्थ आहोत, पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आहे. हा प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे. हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला वाळू माफिया हे मदत करतात. मनोज जरांगे यांच्या पाठी वाळू माफिया आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे यांचा आका कोण हे शोधणं अत्यंत आवश्यक आहे अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केल्याचं पाहायला मिळालंय. लक्ष्मण हाके अजून काय बोललेत पाहूयात. खरं तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे. माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता. वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल किंवा वाळू कुणी वडावी, कायद्याचा भंग कुणी करावा, महसूल कुणी बुडवावा आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल. परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगे आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील, आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून या मंडळीकडून घडलेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी
फक्त यांना महसुलाचाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं. या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा, आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता, त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे. आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे, तर या आकाचा शोध घेतला गेला पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी यांना आज रत्नागिरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची तब्बल 2.5 तास चौकशी केल्याचं पाहायला मिळालं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून वैभव नाईक यांना काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. याचबद्दल बोलत असताना वैभव नाईक यांनी आपलं मत व्यक्त केले की गेली 2.5 वर्ष माझी चौकशीच सुरू आहे. आता त्यांनी नवीन फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली, अधिकारी देखील बदलले गेलेत, त्यामुळे त्यांनी मागवलेली सर्व माहिती मी त्यांना आज देणार आहे आणि एकूणच फक्त त्रास देण्यासाठी ही चौकशी केली जाते असा आरोप देखील वैभव नाईक यांनी केल्याचं पाहायला मिळालं. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी एसीबीने चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने त्या चौकशीला माहिती दिली होती. त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले 20 वर्षापूर्वीपासून माहिती मागितली त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे. पत्नीने सुद्धा जी तिच्या नावावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे. परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्याच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली. ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर 20 वर्षात जे काही जमिनीचे खरेदी व्यवहार असतील, खरं तर 1996 पासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले 4 विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि यांच्यावेळी कुठली खरं तर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते, परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी 2 वर्ष 2दा स्क्रुटिनी केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत. परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही, परंतु त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे. पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा ह्या चौकशी ससेमिरा चालू झाला आहे. नेमकं काय वाटतं याच्यामध्ये? नाही, खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे, जी प्रॉपर्टी दिली आहे, जी दिली ती खरं तर चौकशी त्यांना पुरेशी होती, परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितलेलं आहे. तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत. दबाव शिवसेनेत येण्यासाठीचा दबाव असू शकतो? नाही, असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही, परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशी होत असतात. कारण आपण माहीत असाल की एखाद्या ज्या लोकांच्या चौकशा झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर त्या चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत, गुन्हे नोंदवून सुद्धा बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला भीक करणार नाही. मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील. तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती. आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजपमध्ये सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. एरवी तुमच्यासोबत जेव्हा चौकशी झाली तेव्हा राजन साळवी तुमच्यासोबत होते. आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या जी लढाई असेल ती मी लढेन. कोण माझ्या रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही, परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन. सर, फॅमिली तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे, त्यापूर्वी देखील चौकशी देखील पहिल्यांदा येतात? नाही, त्या एकदा आलेल्या त्यांनी माहिती दिली होती. आता पुन्हा माहिती मागितली असेल तर त्यांना ती माहिती देतील. त्या पण त्याच पद्धतीने खमक्या आहेत, त्या पण त्या पद्धतीने चौकशीला सामोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील. बरं, तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती मागितली. हे तफावत आहे, वेगळे प्रश्न आहेत की सेम गोष्टीच आहेत? नाही, त्यांना आता माझ्या मते इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत, त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.